तर आज आम्ही चाललोय गणपतीपुळे इथे. तर बाईकवरून मला माझ्या भाच्याने सोडलं. नंतर आम्ही बस स्टॉपवरती बस पकडून निघालो. तर बसमधून हा असा निसर्ग सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतं. छान समुद्र पाहायला मिळतो आणि छान ग्रीनरी पाहायला मिळते. तर आम्ही आता इथे पोहोचलेलो आहोत. गणपतीपुळ्याच्या बाहेर जे गेट आहे मोठं कमान तिथे आणि आम्ही बसने आलेलो आहोत. तर इथे आता आम्ही चालत, चालत चाललोय. जस्ट पोहोचलोय, उतरलोय आम्ही बसने आणि बसने आमच्या इथून जवळ आहे म्हणून आम्ही बसने गेलो आणि पाऊस नुकताच पडून गेला होता. अगदी बारीक-बारीक तर पडतच होता. तिकडे कंटिन्यू पाऊस असल्यामुळे थांबतच नव्हता. कुठे जायचं तर प्रॉब्लेम होता. पण आम्ही निश्चय करून निघालो आणि गणपतीपुळे येथे पोहोचलो. तर गणपतीपुळ्याला बसने आमच्या इथून घराजवळून 25 मिनिटाचा रस्ता आहे. तर हे बघा वातावरण पण असं झालंय, की कधीही पाऊस येऊ शकतो. इतका थोडासा अंधार केलेला आहे. नंतर आम्ही तिथे लाईनमध्ये उभं राहिलो. तर ओटी घेतली आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी चाललो. तर बघा पूर्ण खाली आहे आणि एवढी काही गर्दी नाही, विरळ आहे. म्हणजे छान असं दर्शन होणार आमचं. तर अशी आम्ही ही ओटी घेऊन निघालो बाप्पाच्या दर्शनाला. तर गणपतीपुळे हे खूप सुंदर असं एक देवस्थान आहे आणि तिथे खूप पर्यटक येतात. त्याचं मंदिर खूप सुंदर बांधलंय. तुम्ही बघू शकता किती आकर्षक असं मंदिर बांधलंय आणि आतमध्ये सुद्धा छान आहे. गाभाऱ्यामध्ये काही आपल्याला फोटोशूट करता येत नाही. तर हे बघा इथे आम्ही नंदीचं दर्शन घेतलं छानपैकी आणि आजूबाजूचा परिसर म्हणजे समुद्र आहे आजूबाजूला, तर तिथलं देखील मी थोडंसं शूट केलंय. खूप मोठा व्हिडिओ मी नाही बनवलाय. तर आजूबाजूचा परिसर बघा, समुद्र वगैरे खूप छान असं मस्त असं एन्व्हायर्नमेंट आहे आणि गणपतीपुळेचं हे जे मंदिर आहे, हे नवीन बांधलेलं आहे, तर किती सुंदर बांधलंय. कलर खूप छान दिला आणि खूप सुंदर दिसतं आणि इथे आम्ही काही फोटोशूट केले. माझा मुलगा आणि मी आम्ही दोघं गेलो होतो. तर कधीही तुम्हाला कोकणात जायला मिळालं तर नक्कीच गणपतीपुळे येथे जा. खूप छान असं मंदिर आहे, खूप छान देवस्थान आहे, खूप छान असं आपल्याला दर्शन घडतं कारण तिथे अशी व्यवस्थित अशी सोय केलेली आहे. नंतर आम्ही दर्शन घेतल्यानंतर प्रसाद घेतला. महाप्रसाद होता खिचडी. अशा प्रकारचा गरम-गरम प्रसाद तिथे मिळतो 12 वाजता आणि नंतर आम्ही इथे समुद्रावर आलो. थोडं शूट केलं इकडे. अ, फोटोशूट वगैरे बाहेरचं एन्व्हायर्नमेंट मी असं थोडं शूट केलं आणि इथले छान छान असे फोटो काढल्यानंतर थोडं एन्जॉय केल्यानंतर पाऊस आला म्हणून आम्ही भरभर घरी जायला निघालो आणि पुढे थोडं चालत आल्यानंतर आम्ही बस स्टॉपवर येऊन पोहोचलो आणि नंतर आम्ही तिथून घरी परत आलो. तर हा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून